हाथों की लकीरों में नसीब नहीं होता, क्योंकि नसीब तो उनका भी होता है जिनके हात नहीं होते। या मुलीला दोन्ही हात नाहीयेत, पण तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत, कारण ही स्वप्न पाहण्याची हिंमत तिला दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाने दिली आहे। आपल्या देशात 18 वर्षांवरील गरीब, आदिवासी, अपंग आणि अनाथ विद्यार्थ्यांना गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे, समाजाने त्यांना आपलं मानून बळ दिलं पाहिजे, या उद्देशाने प्राध्यापक यजुर्वेंद्र महाजन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत दीपस्तंभ फाउंडेशन अंतर्गत मनोबल आणि संजीवन प्रकल्पाची सुरुवात केली। अंध, अस्थिव्यंग, मूकबधिर, अनाथ आणि आदिवासी विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशन, MPSC, स्टाफ सिलेक्शन, बँक, कम्प्युटर ट्रेनिंग तसंच स्किल डेव्हलपमेंट हे सर्व निवासी आणि निशुल्क प्रशिक्षण देणारी दीपस्तंभ ही भारतातील पहिली संस्था आहे। अपंगत्व म्हणजे दुबळेपणा हा गैरसमज पुसून मनोबलने अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ दिलंय। मनोबल केंद्रातील अनेक मुलं आज स्वतःच्या पायावर स्वाभिमानानं जगतायत। त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची जागा आज आत्मविश्वासाने घेतली आहे। ते रडण्याऐवजी परिस्थितीशी 2 हात करत आहेत आणि हा आशेचा प्रकाश त्यांच्या आयुष्यात आणलाय दीपस्तंभच्या मनोबल प्रकल्पाने। इथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा 1 वर्षाचा खर्च जवळपास 80,000 रुपये आहे आणि हा खर्च अनेक चांगल्या संस्थांच्या, सेवाभावी माणसांच्या आर्थिक मदतीतून भागवला जातो। आज मनोबल प्रकल्पात 272 विद्यार्थी राहतात। मनोबल हे अशा जिद्दी विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं घर आहे। त्यांना कुणाची दया नको, मैत्री, विश्वास आणि प्रेम हवाय। सर्वांगीण विकास, प्रेम, आनंद आणि आत्मविश्वास प्राप्त झाल्याने ही मुलं IAS, इन्कम टॅक्स ऑफिसर, बँक ऑफिसर बनून परिस्थितीशी लढत आहेत। मनोबल ही भारतातील वंचित युवक युवतींसाठी एक नवी पहाट आहे। लेट्स कम टुगेदर टू मेक दिस वर्ल्ड मोर ब्यूटीफुल and also make our life more meaningful. जब दिल में था घना अंधेरा, लगता मैं हूं कि मैं नहीं हूं। कहीं से आसमां में उजाला आया, मन का पंछी गाता और गोते लगाता। अरे आसमां तो हमेशा से ही खुला था। सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया। सच, मुझको मेरे होने पे यकीन आ गया।